श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर या थंबनेलवरून रेसिपी समजलीच असेल. रेसिपी आज उन्हाळा स्पेशल थंडगार अशी आपली ही ताकाची रेसिपी आहे. आणि ही आहे ना उन्हाळ्यामध्ये आहे ना भाज्या जास्तीच्या अशा व्यवस्थित नसतात, त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण कढी बनवली ना तर चव ही तोंडाची येते. आणि उन्हाळ्यात आपल्याला भाज्या जास्त खायची इच्छा होत नाही आहे, त्यामुळे ना ही कढी एकदम मस्त आणि छानट बनणार आहे. खमंग फोडणीची कढी आपण आज बनवणार आहोत. आणि प्रत्येकाचं एक असं असतं की कढी आमची फुटली जाते, तर ही त्याच्यासाठी सुद्धा एक टिप आहे. पुढे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. लसूण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आणि मिरचीचं ह्याचं एक खडबडीत असं हे वाटण करून घ्यायचं आहे. हे वाटण झालं की आता आपण मस्त, तुम्ही आहे ना विकतचं ताकसुद्धा आणू शकता किंवा घरी दही बनवून त्याचंसुद्धा हे कढी बनवू शकता. आता एक वाटी होईल इतकं असं आपल्याला हे दही घ्यायचं आहे. घट्टसर दही घेतलेलं आहे बघा. अगदी आंबट वगैरे कुठेच नाही, जे घरचं स्पेशल असतं ना तेच आहे. जर तुम्ही घरी बनवत नसाल ना तर तुम्ही बाजारातून किंवा डेअरीमध्ये जे मिळतं ना ते तुम्ही आणू शकता. आता आपण याच्यामध्ये ही खास ट्रिक आहे ती बेसन घालायचं. आता सुरुवातीला जर आपण आहे ना दही घेतलं, बेसन घेतलं आणि जे ठेचा बनवून घेतला होता ना तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आणि हे एकजीव करून घ्यायचा आहे. इथे सुरुवातीला पाणी घालायचं कारण नाही आहे की ह्याच्या गुठळ्या होऊ नयेत, म्हणून आता आपण इथे सुरुवातीला दह्यामध्ये असंच आपल्याला ह्याला एकदम मस्त असं गुठळ्या न होता मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता छान असं. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं हे सुरुवातीपासून ते करायचं म्हटलं ना की फक्त आणि फक्त 10 मिनटामध्ये ही कढी तयार होते. जितकी आणि सगळ्यांना घरात आवडीची ही रेसिपी आहे. सगळेच खातील. चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही असेही ठेवून दुपारी वगैरे पिऊसुद्धा शकता. इतकी छान अशी ही कढी होते. एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. आणि ही एक स्पेशल ट्रिक आहे बघा, तुम्ही कधीही टाकली नसेल. ही दालचिनी जी आहे ना, दालचिनीने एक अशी एक चव येते ना की खूप भन्नाट अशी चव येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही दालचिनी तुम्ही नक्की टाका. आधी आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, लाल मिरची घालायची आहे. लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा कट न करतासुद्धा अशी घालू शकता. छान अशी घालायची, फोडणी द्यायची, दालचिनीचा तुकडा टाकायचा, मस्त अशी ह्याला तडतड द्यायचं. तडतडलं की नाही आपलं जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं ताकाचं ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही ह्याला हलवत राहायचं. आता इथे सुरुवातीला मी हळद घातलेली नाही आहे आणि बघू शकता तुम्ही, त्याच्यासाठी आपल्याला पुढे एक स्टेप आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही बघा सतत हलवत राहायचं. आता बेसन घातल्यामुळे आपलीकडे हे कढी जी आहे ना ती दाटसर होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं पाणी वाढवलेलं आहे. जर तुम्ही वाटलं तुम्हाला की मापात आहे आपली कढी तर तुम्ही नाही पाणी घातलं ना तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीची आपली ही कढी अशी बघा उकळवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं व्यवस्थित अशी उकळवायची, जसं की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतं. गॅस कमी करायचा आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये आहे ना हळद घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता याच्या सुरुवातीला घालायचं नाही. बघू शकता कुठे कढी तुम्हाला फुटलेली दिसते का? स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओप्रमाणे जर तुम्ही केलं ना तर अजिबात तुमची कढीसुद्धा अशी फुटणार नाही. ही कढी जी आहे ना तुम्ही विदाऊट हळदीची सुद्धा ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्ही खिचडी बरोबर वगैरे खाणार असाल ना तर उपवासाला वगैरे, तर ह्याच्यातले पदार्थ जे तुम्ही खात नाही ना ते असे ठेवायचे, स्किप करायचे आणि बाकीचे पदार्थ तुम्ही हे करू शकता. मीठ घालून घेतलेलं आहे कढीमध्ये. मस्त छान अशी उकळवून घ्यायची 2 ते 3 मिनटं. बघू शकता हळद घातल्यानंतर कढीला कसा छान असा कलर आला. मस्त अशी कोथिंबीर आपण वरून घातलेली आहे. बघू शकता किती सुंदर. आता याच्यानंतर अर्धा एक मिनिटभर आपल्याला परत ही कढी उकळवून घ्यायची. सुरुवातीपासून ते आतापर्यंत 5 मिनटात आपली ही कढी उकळवून घेतलेली आहे. आणि बाकीची अशी 10 मिनटात, टोटली 10 मिनटामध्ये आपली ही कढीची रेसिपी तयार होते. बघू शकता तुम्ही किती छान अशी ही चपाती बरोबर किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही यूज करू शकता. रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही ही कढीची रेसिपी बनवू शकता. भात घेतलेला आहे, भाताबरोबर अगदी छान अशी लागते चवीला. नेहमी आपण डाळ भात बनवतो, मग त्या वेगळी थोडीशी कढी बनवली ना तर खूप छान लागते. खूपच भन्नाट अशी ही रेसिपी आहे. कशी वाटली पूर्ण कढीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
बघू शकता तुम्ही, दिसायला इतकी छान दिसते ना, तितकी चवीला अप्रतिम झालेली आहे. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.